थेट जाऊया कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन बोलतायत। बदलापूर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद यांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर शिलारमधून पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देण्यात येणार आहे। आपण बघतात की सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या सगळ्या MMR रिजनमध्ये आहे। हे दोन धरणं जर झालेत तर मला वाटतं की पुढच्या 20-25 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी या महापालिकेचा आणि MMR रिजनचा सुटणार आहे। याला जवळपास 12,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। या संदर्भामध्ये त्या महापालिका हा खर्च त्या ठिकाणी उचलणार आहे। काही प्रमाणामध्ये राज्य सरकार याला मदत करणार आहे। पण मला वाटतं हे दोन धरणं येत्या 4 वर्षामध्ये जर पूर्ण झालीत, 3.5-4 वर्षामध्ये, तर पिण्याच्या पाण्याला एक मोठा दिलासा या MMR रिजनमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोशीर शिलार यांना त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। त्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातला सुलवाडे जामफळ याला आज मंजुरी मिळालेली आहे। सुप्रमा त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि अरुणा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातला त्याला सुद्धा आज या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। पण पोशीर आणि शिलार ज्यामुळे MMR रिजनमध्ये आता पाणी मिळणार आहे त्यांच्या आता कामाला टेंडरला लगेच सुरुवात होईल। लवकरच त्याचं टेंडर निघेल। भूसंपन्नाचा एक मोठा विषय आहे, फॉरेस्टच्या जमिनीचा सुद्धा त्या ठिकाणी विषय आहे। पण अतिशय जलद गतीने हा प्रकल्प, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि लगेच तात्काळ सुरुवात भूसंपादनाची ही त्याला होईल। टेंडरसुद्धा लगेच महिनाभरामध्ये, 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी काढलं जाईल आणि लवकरात लवकर अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि MMR रिजनमध्ये जी पाण्याची टंचाई आहे ती लवकरच कशी पूर्ण करता येईल, भागवता येईल, त्या ठिकाणी पाणी पुरवठा देता येईल या संदर्भामध्ये आज निर्णय झालेला आहे। ठाणे शहर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। ठाणे शहराचं पाणी टंचाई आहे, त्यासाठी कुठला निर्णय आहे? पाणी ते सांगितलं की धरण MMR रिजनसाठी आहेत, बाकी ठिकाणचं पाणी कमी झालं तर मग MMR रिजनमध्ये ठाण्याला सुद्धा पाणी देता येईल। आज जवळपास 18.5 TMC पाणी या दोन धरणामधून आम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर काळू आहे, शाई आहेत, हे सुद्धा धरणं अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। त्या संदर्भात सुद्धा तात्काळ निर्णय करून ही धरणं पूर्ण करण्यासाठी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। मला वाटतं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता मुंबई अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, विस्तारते आहे, इमारती उभ्या राहत आहेत, नागरीकरण वाढतं आहे। पण पिण्याचं पाणी मग इंडस्ट्रीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, बांधकामासाठी असेल, हे दिवसेंदिवस त्याची मागणी वाढते आणि म्हणून जर ही ताण भागवायची असेल, ही गरज पूर्ण करायची असेल तर धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही। त्याचबरोबर समुद्राचं खारट पाणी जे आहे ते गोड करण्याचा प्रस्ताव सुद्धा महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे, त्याला सुद्धा गती देण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं तो सुद्धा प्रोजेक्ट लवकर या ठिकाणी सुरू होईल। त्याशिवाय आता इथे पिण्याच्या पाण्याचे आपल्याला किंवा इतर जे पाणी आपल्याला लागतं आहे त्याची तहान आपण भागवू शकणार नाही। त्याचबरोबर जे खराब पाणी आहे ते सुद्धा त्याचं शुद्धीकरण करून ते इंडस्ट्रीला कसं देता येईल, बांधकामाला कसं देता येईल, या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे आणि ते कामं सुद्धा तात्काळ सुरू करावीत। STP प्लॅन असतील ते सुद्धा लवकर पूर्ण करावेत, डिसॅलिटेशनचं काम आहे ते सुद्धा लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी दिलेल्या आहेत। अतिरिक्त माहिती त्या संदर्भामध्ये कारण हे करावंच लागणार आहे। अनेक देशामध्ये आपण बघतो बाहेर सुद्धा खारट पाणी गोड करून त्या ठिकाणी वापरात आणलं जातं आहे। त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा ही पद्धत अवलंबावी। त्या संदर्भामध्ये महापालिका आपल्या लेवलने त्या ठिकाणी काम करते। मला वाटतं लवकरच, अतिशय लवकर या संदर्भामध्ये टेंडर निघेल। जवळपास 800,000 MLD पाणी हे गोड करण्यासंदर्भामध्ये एक मोठं युनिट आपल्याकडे या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये ते टेंडर आलेलं आहे। मला असं वाटतंय महापालिका त्या संदर्भामध्ये लक्ष घालून आहे आणि फार वेळ त्याला लागणार नाही। मला असं वाटतं या 2-3 महिन्यामध्ये हे सुद्धा टेंडर या ठिकाणी निघेल। समुद्राचं खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। गोड करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात येतोय तसा विचार सध्या राज्य सरकारच्या वतीने केला जातोय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली असून उत्तर महाराष्ट्रातल्या
अनेक प्रकल्पांना सध्या मंजुरी देण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.